हिरव्यागार पानाची गुंडाळी ही छान, बेसनाच्या आवरणाने वाढला तिचा मान. फोडणीच्या सुगंधाने तोंडाला येते पाणी. मी तर आहे पदार्थाची राजकार. व्हील किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. उखाण्यावरून तुम्हाला कळलंच असेल मी आज तुम्हाला कोणती रेसिपी दाखवणार आहे. गावावरून आलूवडीची पानं आणली आहेत म्हणून म्हटलं की आलूवडी तुम्हाला करून दाखवावी. तर चला मग सगळ्यात आपण आधी आलूवडीची पानं स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्याचा जो हा मागचा देठ आहे तो काढून घेऊया. जो जाडसर देठ आहे तो काढून घ्यायचा जेणेकरून रोल करताना सोपं जाईल. शक्य तेवढी देठ आपण काढून घेतलेत. आता पानं स्वच्छ पुसून घेऊया आणि त्याचसोबत एक लाटणी सुद्धा फिरवून घेऊया जेणेकरून जे छोटे देठ आहेत ते सुद्धा नरम होतील. आपली पानं आता स्वच्छ करून झालेत. आता आपण आतमध्ये लावायचं स्टफिंग रेडी करूया. हे बेसन पीठ घेतलं आहे 5 वाटी. त्यामध्ये आपण 5 चमचे तांदळाचं पीठ घेणार आहोत. तांदळाच्या पिठामुळे छान कुरकुरीत होते वडी, म्हणून तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर सुद्धा तुम्ही घेऊ. एक बारीक चिरलेला कांदा, मध्ये मध्ये थोडा क्रंचीनेस त्याचा छान वाटतो म्हणून थोडी कोथिंबीर, 2 चमचे धना बडीशेप भरडून घेतलेले आहेत, भाजून थोडे भरडलेत लाटण्याने. दोन चमचे सफेद तीळ, 3 चमचे तिखट, जिरा पूड 1 चमचा, 1 चमचा हळद, थोडासा ओवा चुरडून घेतलाय तो, चवीनुसार मीठ. गुळाचा रस आपण ह्याच्यात टाकणार आहोत. यामुळे सगळ्यात छान चव येते. हे सगळे इन्ग्रेडियंट मस्त मिक्स करून बॅटर रेडी करून घेऊया. होते म्हणून आता टाकूया अद्रक लसूणची पेस्ट. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तरच घाला. रोल करतानाच्या 2 महत्त्वाच्या टिप्स. पहिलं पान जे आहे ते मोठं घ्यायचं आणि मग त्यावर छोटं पान लावायचं, पण उलट, कारण की ही बाजू प्लेन असते आणि ही थोडी खरबरीत असल्यामुळे त्याला पीठ व्यवस्थित स्प्रेड होतं आणि चिपकून राहतं म्हणून. तर आता आपण याला बॅटर लावून घेऊया. बॅटर लावताना थोडं पातळच लावायचं कारण की ते स्टीम झाल्यावरती फुलतो. बॅटर लावताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की म्हणजे सगळीकडे समान बॅटर लागलं पाहिजे आणि पातळ, कारण की बेसन फुलतो जेव्हा स्टीम होतो ना तेव्हा तो फुलतो म्हणून.
आलू वडीचे सर्व रोल तयार झालेले आहेत. आता आपण त्यांना स्टीम करायला ठेवूया. तर 25 मिनिटांनी आपण आता चेक करूया आलू वडी झाली आहे की नाही. पानाचा कलर चेंज झालाय म्हणजे आलू वडी पूर्णपणे रेडी आहे. ती पण चेक करूया झाले की नाही रेडी. ऑलमोस्ट. आपण आता ती थंड करूया. अजून एक टीप, गरम आलू वडीला हात सुद्धा नाही लावायचा. थंड झाल्यानंतरच कटिंग करायचं. आलू वडी थंड झाली आहे, तेल पण गरम करत ठेवलं. आता आपण आलू वडीला कटिंग करू. होतं ते किती पातळ लावलेलं होतं, पण ते केवढं फुललं मस्त. आलू वडीचा एक रोल आपण मस्त कटिंग करून घेतलाय एकसारख्या आकारामध्ये. तो आपण आता डीप फ्राय करून घेऊया. तुम्ही हे असं सुद्धा खाऊ शकता किंवा याच्यावरती एक सफेद तीळ, हिंग, थोडासा जिरा मोहरीचा तडका देऊन सुद्धा खाऊ शकता किंवा शॅलो फ्राय करून सुद्धा खाऊ शकता. मला पर्सनली डीप फ्राय करून आवडते. तयार झालेले आलू वडीचे रोल असे तुम्ही फ्रीजमध्ये एका एअरटाईट कंटेनरमध्ये 8 ते 10 दिवसांसाठी स्टोअर करू शकता. आणि जेव्हा खायचं तेव्हा काढून रूम टेम्परेचरला आल्यावरती फ्राय करून खाऊ. आलू वडी फ्राय करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तेल पूर्ण गरम असेल तरच आलू वडी त्यामध्ये सोडा, नाहीतर ती ओपन होते. आणि फ्राय करताना मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायची. आलू वडी वरती तरंगायला लागली की त्याला पलटून घ्यायची. आलू वडी आपल्या तर मस्त फ्राय झाली आहे. आपण ती आता काढून घेऊया. आपण आता आलू वडी छान काढून घेऊया. तुम्ही बघू शकता माझी एकही आलू वडी तेलामध्ये ओपन झालेली नाहीये. त्याला एकच कारण म्हणजे तेल छान गरम झालं होतं आणि आपलं जे बॅटर आहे ते आपण घट्ट नव्हतं. एकदम क्रिस्पी आणि आतमध्ये मऊ तयार आहे. मी खाते, तुम्ही बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की रेसिपी कशी वाटली.